नमस्कार. चला, आज आपण थोडं वेळेत मागे जाऊया. आज नाही तर तब्बल 75 वर्ष मागे. एका अशा जगात जिथे कॉम्प्युटर हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर यायची मोठमोठी अख्खी खोली व्यापणारी अजस्त्र यंत्र. आता विचार करा, आज आपल्या हातात जो स्मार्टफोन आहे त्याच्या युगात राहून 75 वर्षांपूर्वीचा कम्प्युटर कसा दिसत असेल याची कल्पना तरी करता येते का? गंमत आहे नाही का? हे बघा, एका बाजूला आहे युनिवॅक 1, ज्याचं वजन चक्क एका मोठ्या गाडी एवढं होतं, आणि दुसऱ्या बाजूला आहे आपला स्मार्टफोन. त्यांच्या आकारात आणि ताकदीत जमीन आसमानाचा फरक आहे. आणि हाच फरक आपल्याला त्या अजस्त्र यंत्रांची कहाणी सांगणार आहे. तर मग चला सुरू करूया महाकाय यंत्रांच्या युगाची ही सफर. आपण या यंत्रांकडे फक्त जुन्या वस्तू म्हणून नाही बघणार, नाही, ती त्यांच्या काळातली एक मोठी अचीव्हमेंट होती. आणि खरं तर आजच्या डिजिटल जगाचा पायाच त्यांनी रचलाय. आता बघा, युनिवॅक 1 हा अमेरिकेतला पहिला प्रसिद्ध कम्प्युटर होता, हे खरं आहे. पण तो अशा प्रकारचा पहिला डिलिव्हर झालेला कम्प्युटर नव्हता. हो, ह्या गोष्टीत एक छोटासा पण इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे. तो ट्विस्ट म्हणजे फेरेंटी मार्क 1. हा एक ब्रिटिश कम्प्युटर होता जो युनिवॅक 1च्या काही आठवडे आधीच मँचेस्टर युनिव्हर्सिटीला दिला गेला होता. म्हणजे बघा, ही कम्प्युटर क्रांती फक्त एका ठिकाणी नाही तर जगभरात एकाच वेळी कशी आकार घेत होती. बरं, हे तर झाले कमर्शियल कॉम्प्युटर्स. पण यांच्याही आधी काहीतरी होतं ना? चला, आता आपण भेटूया त्या यंत्राला ज्याला आपण सगळ्या मॉडर्न कॉम्प्युटर्सचा आजोबा म्हणू शकतो. आणि त्याचं नाव होतं ENIAC. हा जगातला पहिला प्रोग्राम करता येण्याजोगा इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॉम्प्युटर होता. जे प्रेस्पर एकर्ट आणि जॉन मॉकली यांनी तो बनवला. आणि त्याचं पहिलं काम काय होतं माहितीये? चक्क हायड्रोजन बॉम्ब बनवणं शक्य आहे की नाही याचा अभ्यास करणं. म्हणजे विचार करा, किती हायस्टेक काम होतं ते. ओके, तर कम्प्युटर तर बनला, पण त्यात माहिती साठवायची कशी? म्हणजे आज आपल्याकडे मेमरीसाठी सिलिकॉन चिप्स आहेत, तेव्हा तर असं काहीच नव्हतं. मग ते डेटा कसा स्टोअर करत असतील? याचं उत्तर खरंच खूपच आश्चर्यकारक आहे. त्यांच्याकडे होती डिले लाईन मेमरी. आता हे काम कसं करायचं? तर बघा, ते डेटाला आवाजाच्या लहरींमध्ये म्हणजे साऊंड पल्समध्ये रूपांतरित करायचे. मग हा साऊंड पल्स पाऱ्याने भरलेल्या एका टाकीतून पाठवला जायचा. तो आवाज त्या द्रवातून प्रवास करायचा आणि दुसऱ्या टोकावर एक रिसिव्हर त्याचा इको म्हणजे प्रतिध्वनी पकडायचा, आणि तोच प्रतिध्वनी म्हणजे डेटा. कमाल आहे ना? आणि ही विचित्र मेमरी सिस्टम का शक्य झाली? कारण होतं पाऱ्यामधला आवाजाचा वेग, तब्बल 1450 मीटर प्रति सेकंड. फिजिक्सचा एक साधा नियम त्या काळातल्या टेक्नॉलॉजीसाठी किती महत्वाचा ठरला होता बघा. बरं, मेमरीचं तर कळलं, पण एवढ्या मोठ्या यंत्रांना चालवण्यासाठी पॉवर कुठून यायची? म्हणजे ते कशापासून बनले होते? युनिवॅक 1 कॉम्प्युटरला चालवण्यासाठी तब्बल 5200 व्हॅक्यूम ट्यूब्स लागायच्या. जरा इमॅजिन करा, एका खोलीत हजारो काचेचे बल्ब लागलेत जे प्रचंड गरम होतात आणि सतत खराब होण्याचा धोका असतो. काहीसं असंच वातावरण असेल तेव्हा. म्हणजे तेव्हा होत्या नाजूक, गरम आणि सारख्या खराब होणाऱ्या व्हॅक्यूम ट्यूब्स, आणि आज आहेत टिकाऊ, कार्यक्षम आणि अब्जावधी ट्रान्झिस्टर्स असलेले मायक्रोप्रोसेसर. या काचेच्या नळ्यांपासून ते सिलिकॉन चिप्सपर्यंतचा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे. त्यांचा आणखी एक महत्त्वाचा भाग होता युनिसर्व्हो. ही व्यावसायिक कम्प्युटरवर वापरली गेलेली पहिली टेप ड्राईव्ह होती. ती धातूच्या टेपवरून डेटा वाचायची. साधारण सेकंदाला 12,800 अक्षरं. आज हे काहीच नाही, पण त्या काळात ही एक मोठीच क्रांती होती. पण ही सगळी यंत्र म्हणजे फक्त काच आणि धातूचे भाग नव्हते, तर ती बनवणाऱ्या माणसांच्या बुद्धिमत्तेचा तो एक पुरावा होता. चला, आता या प्रवासातल्या अशाच एका हुशार व्यक्तीबद्दल बोलूया. एक प्रश्न विचारतो, युनिवॅक 1 सारख्या महाकाय यंत्रावर प्रोग्रॅमिंगचं काम करणाऱ्या एका महत्त्वाच्या व्यक्तीचं नाव माहीत आहे का? एक हिंट देतो, त्या एक महिला होत्या. त्या होत्या ग्रेस हॉपर, कोडच्या दुनियेतल्या एक आद्य प्रवर्तक. त्यांनी युनिवॅक 1च्या टीममध्ये काम केलं आणि कोबोल नावाची प्रोग्रामिंग लँग्वेज बनवायला मदत केली. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही कोबोल भाषा आजही बँकिंग आणि सरकारी सिस्टीममध्ये वापरली जाते. म्हणजे विचार करा, 75 वर्षापूर्वीचं काम आजही किती महत्त्वाचं आहे. तर थोडक्यात सांगायचं तर कम्प्युटिंगच्या या पहाटेला आपण काय काय पाहिलं? ENIAC, जो पहिला प्रोग्राम करण्यायोग्य मेंदू होता. मग आला फेरेंटी मार्क 1, ज्याने कमर्शियल कम्प्युटरची पहिली डिलिव्हरी केली. आणि मग युनिवॅक 1, जो अमेरिकेतला पहिला प्रसिद्ध व्यावसायिक कम्प्युटर ठरला. हे सगळं घडलं 75 वर्षांपूर्वी. तेव्हा कम्प्युटर खोली एवढे मोठे होते. आज ते आपल्या तळहातावर आहेत. मग आता जाता जाता एक विचार मनात येतो, इथून पुढच्या 75 वर्षात कम्प्युटर कसे दिसतील? आपलं तंत्रज्ञान आपल्याला अजून कुठे घेऊन जाईल?